नमस्कार सर्वांना. कोल्हापुरी बेडगी मिरची लाल तिखट हे आपल्या गडद लाल रंगासाठी आणि मध्यम तिखटपणासाठी प्रसिद्ध आहे. हे तिखट बनवण्यासाठी प्रामुख्याने बेडगी मिरची लाल तिखट वापरलं जातं आणि हे तिखट खवय्यासाठी अत्यंत आवडीचं आहे. आणि घरच्या घरी आज आपण बेडगी मिरची कशी बनवली हे पाहणार आहोत. मिरच्यांची देठे काढून 2 ते 3 दिवसासाठी कडकडीत उन्हात वाळवावी आणि पूर्णपणे करकुरीत करून घ्यायची आहे. मसाल्यांच्यामध्ये तेजपान, सुके खोबरे, विलायची छोटी आणि मोठी, काळे मिरे, लवंग, कलमी, धने, जिरे, त्याचप्रमाणे तीळ, कस्तुरी मेथी, काळी मिरी, तीळ, आले, कोथिंबीर, कढीपत्ता, जायफळ, धने हे मसाले थोड्या तेलाचा वापर करून अगदी खमंग असे भाजून घेतलेले आहेत. मसाला भाजत असताना अतिशय मध्यम आचेवर भाजला गेला पाहिजे, जेणेकरून आपलं लाल तिखट खमंग व्हायला मदत होईल. आता यामध्ये आपण मिरच्या कांडायला नेल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व खडे मसाले घातलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी 5 किलो बेडगी मिरचीचं लाल तिखट बनवलेलं आहे. 5 किलो बेडगी मिरचीचं लाल तिखट बनवण्यासाठी या ठिकाणी 1.5 किलो लसूण वापरलेला आहे, 1 किलो तीळ, त्याचप्रमाणे सर्व खडे मसाले वापरलेले आहेत. बेडगी मिरची दिसायला लाल गडद रंगाची असते, त्याचप्रमाणे सुरकुतलेली असते, त्यामुळे आपल्याला सहजपणे ओळखता येते. आपण डंकावर ही चटणी पूर्णपणे अशा पद्धतीने करून घेतलेली आहे. मसाले व्यवस्थित अगदी मंद गॅसवर भाजल्यामुळे चटणीचा एकदम भन्नाट असा वास सुटला होता. मुख्यत्वे मसाल्याचा गडद लालसर रंग, त्याचप्रमाणे तुमच्या जेवणाला अत्यंत सुवास येण्यासाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्हीही घरच्या घरी अशा पद्धतीने बेडगी मिरचीचं लाल तिखट बनवू शकता. अस्सल कोल्हापुरी तिखट बनवण्यासाठी बेडगी मिरचीसोबत लवंगी मिरची जास्त तिखटपणासाठी आणि त्याचप्रमाणे शंकेश्वरी मिरची देखील चांगल्या प्रमाणात वापरली जाते. त्याचं निम्म प्रमाण केले जातं. हे तिखट झणझणीत असतंच, त्याचप्रमाणे हे चवीला अप्रतिम लागतं. कोणत्याही प्रकारचा कृत्रिम रंग न वापरता बेडगी मिरचीचा वापर केल्यामुळे नैसर्गिक लाल रंग आपल्या मिरचीला प्राप्त झालेला आहे. मिरची तयार झाल्यानंतर 2 तासासाठी बाजूला ठेवली. थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने भरून घेतली. अशा पद्धतीने आमच्या जेवणाची चव वाढवणारी झणझणीत अशी कोल्हापुरी बेडगी मिरचीचं लाल तिखट तयार झालं. जेवणाची चव वाढवणारी अप्रतिम चवीची अशी आपली बेडगी मिरचीचं लाल तिखट तयार झालेलं आहे. धन्यवाद.